इकडे बघ इकडे हाय हॅलो नमस्ते, कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो. आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांनाच आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस हा खूप छान मस्त आणि आनंदाचा जाऊ हीच एक प्रार्थना आहे. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेलच की होळीच्या दिवशीची आमची तयारी, पुरणाचा स्वयंपाक वगैरे केला होता. तर तो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडत आहे, खूप चांगले व्ह्यूज आणि कमेंट्स येत आहेत त्या व्हिडिओला. तर तुम्ही अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. तर मी आता संध्याकाळचं जे काही रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे होळीच्या दिवशीचं. तर स्वयंपाक वगैरे तर पुरणाचा सकाळीच सगळा झाला होता आमचा आणि आता संध्याकाळची वेळ झाली होती. तर आमच्या अंगणामध्ये बरीचशी झाडं आहेत, तुम्ही बघितली असेलच अनेक व्हिडिओमधनं. तर आईंनी मला एक फांदी दिली होती एका झाडाची काढून, तर त्याचेच मी असे बारीक बारीक तुकडे करून आपलं होळी जी आहे ती पेटवण्याची तयारी करत होती इकडे. तर सगळी जी लाकडं आहेत ती मी गोळा केली आणि जिथे मी होळी पेटवणार आहे तिकडे ती सगळी व्यवस्थित ठेवली. आणि वेळ झाली होती दिवाबत्तीची, तर मी आणि बाळ जो आहे तो दोघंही आलो होतो दिवाबत्ती करायला. तर संध्याकाळची छान अशी दिवाबत्ती झाली माझी आणि माझी इच्छा होती की आज छान अशी सुंदर साडी नेसावी. पण मी खरं सांगू का, मला परफेक्ट अशी साडी अजिबात नेसता येत नाही आणि साडीमध्ये कसं जास्त मला धावपळसुद्धा नाही करता येत. आणि आता सणसुद्धा आहे म्हटल्यावर आपली धावपळही होतेच. आणि कोणी जर मला नेसवून दिली तर मी व्यवस्थित पिनअप वगैरे करून अशी नेसवली ना मला कोणी, तर मला व्यवस्थित कम्फर्टेबल वाटतं. पण मला अजिबात अशी व्यवस्थित प्रॉपर साडी मला अजिबात नेसता नाही येत. त्यामुळे साडी नाही नेसली मी. साधा सिंपल जो माझा रेग्युलर ड्रेस होता तोच मी घातला होता. तर तुळशीला दिवा वगैरे लावून सगळं झालं होतं आणि उंबरठ्यावर रांगोळी वगैरे तर मी संध्याकाळीच काढली होती 4:30-5च्या दरम्यान. आणि त्यानंतर आज गुलालला खूप महत्त्व असतं, त्यामुळे मी दिव्याच्या जवळ असं गुलालसुद्धा थोडासा टाकला होता आणि त्याचीसुद्धा मी पूजा केली होती. त्यानंतर छोटीशी मी रांगोळी काढली जिकडे आपण आज होळी पेटवणार आहोत तिकडे. आणि त्यानंतर आता मी बाकी सगळी तयारी करत आहे. तर आमच्या लग्नानंतर पहिल्यांदा अशी होळी आम्ही दारामध्ये करत आहोत, तर खरंच खूप छान वाटत आहे. आता आमच्या लग्नाला 6 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर या 6 वर्षामध्ये पहिल्यांदा इतकी छान, म्हणजे इतकी पण काही मोठं नव्हतं केलं आम्ही सेलिब्रेशन, पण एकदम स्वीट अँड सिम्पल केलं होतं. पण खरंच खूप छान झालं होतं आणि बाळसुद्धा खूप एक्सायटेड होता, कारण की त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप नवीन होत्या आणि पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टी तो बघत आहे. गेल्या वर्षी कसं तो खूप लहान होता, त्यामुळे आम्ही काय असं होळी वगैरे केली नव्हती. पण यावर्षी म्हटलं की नको, आता त्याला पण सगळ्या गोष्टी समजणं गरजेचं आहे आणि करूया म्हटलं आपण छान होळी दारामध्ये, छोटी का होईना. म्हणून आम्ही छोटीशी होळी आमच्या दारामध्ये पेटवली होती आणि आई, दादा, मिस्टर, पिल्लू, मी, आम्ही सगळ्यांना म्हणजे म्हणतात ना खूप छान पॉझिटिव्ह वाटलं होतं. आणि खूप असं म्हणतात की आपण जी काही होळी आपल्या दारामध्ये अंगणामध्ये पेटवतो तर त्याने एकतर आपल्या घरातली जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ती बाहेर निघून जाते आणि खूप सुंदर अशी सकारात्मक एनर्जी, म्हणजे सकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि ज्या काही वाईट गोष्टी असतात ह्या सगळ्या त्या होळीच्या अग्नीमध्ये जळून जातात असंही म्हटलं जातं. तर खरंच ही जर गोष्ट खरंच असेल तर खरंच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पूर्ण निसर्गामधल्या किंवा पृथ्वी तलामधल्या त्या सगळ्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या नष्ट व्हाव्या आणि प्रत्येकाला एक चांगलं आयुष्य जगता यावं, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या चांगलं आरोग्य प्रत्येकाला मिळावं. त्याचबरोबर प्रत्येकाला चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, आयुष्य दे आणि प्रत्येकाचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. तर हेच एक मागणं मी होळीला मागितलेलं आहे आणि खरंच छान गेली यावर्षीची होळी आमची. रंगपंचमी तर आम्ही नाही खेळत, लग्नाच्या आधी मी खूप खेळायची लहानपणी वगैरे, पण आता रिसेंटली मला ते नकोसं वाटतं खेळायला, त्यामुळे आम्ही नाही खेळत होळी वगैरे कोणी. आणि प्रशिकच्या वयाचे इथे कोणी लहान मुलं नाहीच आहेत, त्यामुळे त्यालाही फक्त टिक्का वगैरे लावला होता. माझ्या मिस्टरांचे 2-3 मित्र आले होते त्यांनी. तर असं छान असं सेलिब्रेशन झालं आमचं.
इकडे बघ असं असं वरड. असं मोठ्याने आम्ही कशी ओरडतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कसं वाटलं आमचं हे स्वीट अँड सिम्पल होली सेलिब्रेशन आणि तुम्ही कशा पद्धतीने केलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया लवकरच. बाय.